आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय रावळगाव येथे जागतिक HIV एड्स दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुरेश दादाजी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून ICTC केंद्र प्रमुख नरेंद्र पवार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर PY व्याळीस होते. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अंबादास पाचंगे यांनी प्रास्ताविक करत HIV एड्स ग्रस्ताविषयी भेदभाव टाळण्याची शपथ दिली. मार्गदर्शन करताना नरेंद्र पवार यांनी HIV एड्स विषयीच्या गैरसमजुती दूर करून समाजात योग्य माहिती पोहोचवण्याचे आवाहन केले. महाविद्यालयात 3 दिवसापूर्वी ठेवलेल्या HIV एड्स प्रश्न तुमचे उत्तर तज्ज्ञांचे या प्रश्नपेटीतील सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे त्यांनी दिली. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉक्टर व्याळीस यांनी संवेदनशीलता, संयम आणि नैतिक मूल्यांची गरज विद्यार्थ्यांसमोर मांडली. कार्यक्रमास प्राध्यापक जितेंद्र मिसा आणि महाविद्यालयातील विविध विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापक कामेश गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक कल्पेश खैरनार यांनी केले. पाहत रहा लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र. 4 महिने बाहेर असतात. मग त्यावेळेस त्यांचे काही बाहेर संबंध आले तर त्यांचे जे पॉझिटिव्हचं प्रमाण ते थोडी घेऊन इकडे येतात. तर त्यांच्यावरती पण काम करण्यासाठी मायग्रेशन्सवरती एक NGO काम करते. अशा बऱ्याचशा NGO ज्या आम्हाला हेल्पिंग हँड म्हणून दिल्या की जेणेकरून समाजामध्ये शासनाचं धोरण होतं की 2030 पर्यंत गेटिंग टू 0 म्हणजे HIV शून्य करायचं आहे 2030 पर्यंत. बोलतो कुठे चालली आपली संस्कृती. म्हणजे 500-600 वर्षापूर्वी आपल्या लोकांना कळत होतं की भविष्यात काय होणार आहे आणि आम्ही मात्र आमच्या भविष्याविषयी किती अनाविज्ञ आहोत. आजच्या कार्यक्रमाचा सर तोच आहे की आम्ही आमचं भविष्य तरी आमच्याकडे सुरक्षित आहे का. आता काल परवाची डोंगराळ्याची घडलेली घटना ही काय दाखवतं की आता माझ्या काही दिवसापूर्वी माझ्या वाचनात आलं एकनाथांच्या याच्यामध्ये की त्यांनी एक भारूड लिहिलेलं आहे की ते खरं ठरलं आहे